तर नमस्कार भावांनो. आता आपला तिसरा व्हिडिओ आहे हा. त्याच्यामध्ये फोटोशॉप तुम्हाला फ्रीमध्ये सर्व शिकवणार आहे. जसं आपल्याला शब्द दिला होता तुम्हाला की फ्रीमध्ये एकदम फोटोशॉप शिकवणार आहे. तर ठीक आहे. तर आता तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सर्व या टूल्सबद्दल जे आपल्याला सगळं लागणार आहे त्या टूल्सबद्दल सर्व माहिती दिली होती. आता ह्याच्या व्यतिरिक्त इन्फॉर्मेशन मी देणार आहे वरच्या टूल्सबद्दल. इन्फॉर्मेशन काय आहे फक्त त्याची आपल्याला गरज कधीतरी पडते. पण ते महत्त्वाचे ह्याच्याबद्दल आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मी देणार आहे. लगेच ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिझाईन बनवायला लगेच सुरुवात करणार आहे भावांनो. ठीक आहे. तर आता पहिलं जो आहे फाईल. ओके. आपण फाईलमध्ये बघतोय. हे जे न्यू आहे त्याच्यामध्ये काय आहे तर न्यू तुम्हाला डिझाईन बनवायची असेल, नवीन कॅनव्हास डायरेक्ट चालू करायचं असेल तर न्यू याच्यावर क्लिक करून बघू. ठीक आहे. लगेच इथं साईज वगैरे येणार. ते टाकून एकदम हे बंद होणार आणि लगेच दुसरं चालू होणार. काही विषय नाही. आपल्याला हे न्यूसाठी ओपन तुम्हाला सांगितलेलं आहे. फोटो जर इम्पोर्ट करायचा असेल एखादा, जसं आता फाईलला तुम्ही फोटो केला आणि इथून एखादा फोटो ह्याच्यावर डबल क्लिक करून इथं ओपन केलं, तर तुमचा फोटो एक इथं ड्रॅग होऊन ओपन होऊन जाईल. ठीक आहे. ह्याच्यासाठी ओपनसाठी ब्राउझिंग ब्रिंज ह्याचा काही उपयोग नाही. ओपन एज ह्याचा काही उपयोग नाही. ओपन एज स्मार्ट ऑब्जेक्ट ह्याचा पण काय उपयोग सध्या तरी काहीच नाही आहे. ठीक आहे. क्लोज ऑल कॉल नाही. डायरेक्ट येतो आपला सेव्ह. आता हे जी इमेज आपल्याला सेव्ह करायचं असेल तर कुठे आहे सेव्ह करायची किंवा सेव्ह ॲज करायची. आणि जर तुम्हाला डुप्लिकेट करायचं असेल त्याचं तर सेव्ह ॲज कॉपी करायची. ठीक आहे. सध्या सेव्ह ॲज आपण करू डाउनलोडमध्ये. हे जर PNG आपली करू शकतो, काय JPG करू शकतो, जे करायचं ते करा. जर तुम्हाला PNG बनवायचं असेल म्हणजे मागचं बॅकग्राऊंड क्लिअर करायचं असेल तर PNG ठेवायचं किंवा आपल्याला जर इमेज बनवायचं असेल तर JPG करायचं आणि लगेच इथं सेव्ह बनवून क्लिक करू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट लगेच आपण बघून घेऊ पुढचा लगेच पटापटा रिवर्ट ह्याचा काही उपयोग नाही आहे तुम्हाला. ठीक आहे. शेअर टू रिव्ह्यू एक्सपोर्ट जर एखादा इमेज तुम्हाला कमी MBमध्ये PNGमध्ये जर डाउनलोड करायचा असेल तर एक्सपोर्ट करायचं. मी जास्त करून हे करतो. कारण की WhatsApp स्टेटससाठी जास्त कमी MBचं आपल्याला हे पाहिजे इमेज पाहिजे होती. तर एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट ॲज PNG करायचं किंवा एक्सपोर्ट ॲज JPG हे 2च करायचे वरचे. PNG करायचं असेल म्हणजे तुम्हाला माहिती आहे मागचं बॅकग्राऊंड पांढरं असते, क्लिअर असते. आणि एक्सपोर्ट ॲज JPG करू शकता. ठीक आहे. आपण PNG जरी करायचं म्हणलं डायरेक्ट ह्याच्यात सेव्ह होती. इथं सेव्ह करू शकता. गॅलरीमध्ये सेव्ह. ठीक आहे. हे एवढंच आहे. याच्या बाकीच्या याच्यात बघण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे. लगेच आपण एडिटमध्ये जाऊ. एडिटमध्ये पण तसं शक्य लागणार असं गोष्ट नाही आहे. ऑब्जेक्ट रिस्प्लेसमेंट हे ते ह्याच्यात गरज तुम्हाला काही लागणार नाही आहे थोडक्यात. जेव्हा जर लागली गरज एखाद्या वेळेस चुकून तर तुम्हाला मी सांगणार काही विषय नाही. ठीक आहे. आता इमेजवर आपण क्लिक करू. ॲडजस्टमेंट म्हणजे याचं कलर ग्रेडिंग ते बघू शकता. ब्राईटनेस करू शकतो, लेवल्स करू शकतो, कर्व करू शकतो, एक्सपोजर वाढवू शकतो, सॅच्युरेशन, व्हायब्रन्स वाढवू शकतो, कलर ब्लॅक अँड व्हाईट करू शकतोय आपण. ठीक आहे. याच्या प्रकारे असं आहे, जे तुम्हाला मी नेक्स्ट म्हणजे पुढं सांगणारच आहे, की मग हे कसं यूज करायचं, चेहऱ्याला ग्रेडिंग कसं द्यायचं एखाद्या इमेजला, जास्त सॅच्युरेशन कसं करायचं, किती लिमिट ठेवायची, काय ठेवायची. तुम्ही एक वही घेऊन नोट करून ठेवा, की आपल्याला एखादं इमेज असेल तर त्याला किती सॅच्युरेशन झालं पाहिजे, किती व्हायब्रंट झालं पाहिजे. म्हणजे कसं हे जे ऑटो ट्यून दिसतंय, ऑटो ट्यून ह्याच्यावर क्लिक केलं की आपला जो चेहरा आहे तो ऑटोमध्ये जातो. एकदम आता बघू शकतो इन्हॅन्स झाला माझा चेहरा. म्हणजे की 2026च्या फोटोशॉपमध्ये तर एकदम भारी पद्धतीने ते होऊन जाईल. ठीक आहे. पुढचं जो आहे कॅनव्हास. आपण हे जी साईज घेतली आहे मागची बॅकग्राऊंडची, तुम्हाला जर वाटलंच की बाबा नाही, हे मागचे बॅकग्राऊंड मला वाढवायचं आहे, तर कॅनव्हासवर जायचं. ठीक आहे. इथं 1800च्या जागी इथं किती पण करू शकता तुम्ही. 1900 करा. विड्थ ओके करा. बघू शकता याच्यावर आडवी रुंदी जी आहे ती वाढलेली आहे. मागं आपण ग्रेडियंट दिलंय त्यामुळे ते पण कलर त्याला अप्लाय झालेलं आहे भावानं खतरनाक पद्धतीने. हे कॅनव्हास साईज झालं. इमेज रोटेशन, इमेज तर तुम्हाला फिरवायची असेल हे 180-900 डिग्री काय क्लाउड ठरवायची त्यासाठी इमेज रोटेशन वापरतात. सध्या तुम्हाला त्याची पण काही गरज नाही आहे. डुप्लिकेट काय गरज नाही. डुप्लिकेट सुद्धा करायचे. लेयर हे जे आपण कोपऱ्याचं लेयर पेन दिसते त्याच्यासाठी हे असते. लेयरमध्ये नवीन हे आलेलं आहे. हे शक्यतो जुन्या व्हर्जनमध्ये फोटोशॉपच्या व्हर्जनमध्ये दिसणार नाही तुम्हाला ह्या नवीन मध्ये. तर न्यू लेयर, इथनं न्यू लेयर एवढं करण्यापेक्षा इथं डायरेक्ट सर्व शॉर्टकट दिला आहे इथं न्यू लेयरचा. ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही करू शकता. कॉपी CG SVG, डुप्लिकेट लेयर डिलीट, कन्वर्ट PNG एक्सपोर्ट हे जे सोपं आहे तुम्हाला मागच्या ह्याच्यात मी दाखवले. काही विषय नाही ह्याचा. कारण की हे सर्व शॉर्टकट याच्यातच तुम्हाला दिलेले आहे. देऊनही याचा काही फायदा नाही आहे. टाईपमध्ये काही उपयोग नाही आहे. सिलेक्टमध्ये पण काही उपयोग नाही आहे. फिल्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे कलर ग्रेडिंगसाठी सर्वात जास्त यूज करतो. हा करावाच लागतो पहिलं. कारण की जो फोटो आहे तो डायरेक्टली जर तुम्ही बॅनरमध्ये किंवा डिझाईनमध्ये टाकला तर तो
वाटत नाही बरोबर. त्याला कलर ग्रेडिंग झाली पाहिजे. मागच्या बॅकग्राऊंडसोबत ते मॅच झालं पाहिजे. आता मी जो डिझाईन करायला घेणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला याला आपला पूर्ण एक व्हिडिओ याच्यासाठी जाईल, कलर ग्रेडिंग कशी करायची ते. ठीक आहे. कलर लॉ फिल्टर, कॅमेरा लॉ फिल्टर ह्याच्यामध्ये आहे ते. ह्याच्यावर तुम्हाला ओपन करून दाखवतो. ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी वेगळं स्वतंत्र एक सॉफ्टवेअर आहे कलर ग्रेडिंगसाठी. तर फोटोशॉपमध्ये हे ऑलरेडी दिलेलं असते की ठीक आहे, कॉन्ट्रास्ट वाढवू, हायलाईट कमी करून बघू शकता चेहऱ्यावरचे आपलं क्लिअर कसे होतात. ह्याच्यानुसार तुम्ही नाही का सर्व आहे, भरपूर आहेत कलर वगैरे कसं ग्रेडियंट करायचं, कुठला कलर याला मॅच होईल, काय होईल, ब्राईटनेस किती ठेवायचा, तर ते सर्व कॅमेरा फिल्टरमध्ये दिलेलं असते. DI नॉइजनिंग म्हणजे काय, चेहरा जर ब्लर झाला तर DI नॉइजिंग करून ह्याच्यावर फक्त सिलेक्ट करायचं, आपोआप त्याला क्लिअर होईल जाईल. शार्प नाही, जर तुमचा ब्लर असेल इमेज तर त्याला शार्प करायचं असेल तर त्याला AI शार्पनिंग करून ठेवून द्यायचं. फोटोशॉपमध्ये वाहून हे तर महत्त्वाच्या गोष्टी आहे. आता महत्त्वाचं म्हणजे एक ब्लर. ठीक आहे. आता एखादं मी या ऑब्जेक्टला आधी डुप्लिकेट करून ठेवतो. Ctrl J करून, लक्षात ठेवा Ctrl J म्हणजे डुप्लिकेट, किंवा ह्याच्यावर राईट क्लिक करून इथं डुप्लिकेट इमेज दिसत असेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करू शकता. हे बघा इथं डुप्लिकेट इमेज आहे, लेयर आहे, त्याच्यावर करू शकता. आता मी 2 लेयर वेगवेगळा केलेला आहे. ठीक आहे. एक झाकतो, एक ठेवतो तशीच. तुम्हाला याला करायचं ब्लर. ब्लरवर जायचं, भरपूर ब्लर आहेत. आपल्याला करायचं गॉसियन ब्लर. आता बघू शकता चेहरा झाला आहे माझा एकदम खतरनाक पद्धतीने ब्लर. जास्त नाही रेडियस ठेवायचा, थोडासा कमी ठेवायचा, आणि हे झालेलं आहे आपलं ब्लर. ठीक. तसंच आपल्या भरपूर ब्लर आहेत. सर्वात जास्त करून जे शॅडो वगैरे देत असतो ना आपण एखाद्या इमेजला, त्यासाठी असते मोशन ब्लर. अँगल बिंगल बघू शकताय, थोडासा अँगल तिरपा ठेवायचा 45 डिग्री वगैरे. हे बघू शकता शॅडो वगैरे देऊन खतरनाक पद्धतीने ते ब्लर होऊन जाईल. ओके. हे जे ब्लर हे पण मी तुम्हाला हळूहळू हळूहळू पुढं पुढं शिकवणार आहे भावांनो. ठीक आहे. ब्लरमध्ये अजून बघू शकता लेन्स ब्लर आहे, त्याचा एक उपयोग. रेडियल ब्लर म्हणजे असं राऊंडमध्ये गोलमध्ये ब्लर होणार. शेप ब्लर, जो पाहिजे तुम्हाला शेप त्याच्यामध्ये तो ब्लर होणार, म्हणजे स्क्वेअरमध्ये ब्लर होणार, हेक्झागोनल, रेक्टॅगोनल काय पण होऊ शकतं. डिझॉर्ट, चेहरा एखादा झिगझॅग करायचा असेल, हाताने फिरवायचा असेल तर त्याच्यासाठी एक करू शकतं. ते आता सध्या तर काय त्याचा उपयोग नाही, त्याचा शॉर्टकट आहे, ते तुम्हाला पुढच्या वेळी म्हणजे म्हणजे नेक्स्टमध्ये मी सांगणार आहे कसं करतात. नॉईज चेहऱ्यावरची वगैरे, जर ग्रेन टाकायचं असेल आपल्याला, छोटे छोटे पॉईंट टाकायचे असेल तर नॉईज. ठीक आहे. कसं तर ॲड नॉईज करायचं, ब्राईटनेस वाढवायची, बघू शकता चेहऱ्यावरती एकदम छोटे छोटे जे पॉईंट येतात ते टाकता येतात आपल्याला. नॉईज हे जे बॅकग्राऊंडमध्ये आपण तुम्ही यूज केलं ना, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, माझे जुने व्हिडिओ होते त्याच्यामध्ये नॉईज कसं टाकायचं, सर्व बॅकग्राऊंडमध्ये मी टाकत असतो. ठीक आहे. बाकीचे शार्पनिंग वगैरे हे तर ऑटोमॅटिकली दिलेले आहे कॅमेरा फिल्टरमध्ये, तर ते एकतर तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे हे कॅमेरा फिल्टर ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहे, एक स्वतंत्र व्हिडिओ त्याच्यावर टाकणार आहे, जेणेकरून तुमचा जो फोटो आहे तो परफेक्टलीरित्या बनवून जाईल. मी जे सेटिंग सांगणार आहे ती एकदा सेटिंग बनवून ठेवली की त्याचं प्रिसेट बनवून ठेवायचं. प्रिसेट बनवून ठेवलं का, कारण की नेक्स्ट कुठला पण इमेज घेतला त्या प्रिसेटवर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली तुमचं 10 मिनिटाचं काम 1 मिनिटात, 1 सेकंदात होऊन जाईल. ठीक आहे. तर ठीक आहे. त्याच्यानंतर व्ह्यू आपण बघू शकतो. व्ह्यू झूम इन झूम आउटसाठी काय आहे, झूम इन झूम आउट 100% पिक्सल याचा काही उपयोग नाही आहे. प्लगिन्स त्याचं ठीक आहे, प्लगिन्सचं तुम्हाला काय नाही. जर तुम्हाला कुठल्या विंडोजमध्ये काय, जर तुम्हाला कुठलं पॅनल वगैरे इथं दिसत नसतील, या पॅनलवरती इथं काही दिसत नसतील, तर तुम्ही व्ह्यूजवर जायचं आणि शोधायचं तुम्हाला काय पाहिजे. कॅरेक्टर पाहिजे, कॅरेक्टर कशासाठी असते, फॉन्टसाठी असते, तर हे कॅरेक्टर घेऊ शकताय, किंवा कलर, ग्लिप्स. ग्लिप्स म्हणजे ते फॉन्टसाठी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले क्लिप्स कसं यूज करतात. पुढं पण मी सांगणार आहे, ग्रेडियंट सांगणार आहे, हिस्ट्री बल्टून काही याचं गरज नाही. लेयर हे महत्त्वाचं आहे. सगळ्याकडे आधी विंडोजमध्ये जाऊन लेयर चालू करून ठेवायचं. ओके. पॅरेग्राफ वगैरे, शेप वगैरे ह्याचा काही उपयोग नाही आहे. स्विचेस, स्टाईल याचा पण एक उपयोग आहे फॉन्ट स्टाईलसाठी. तर शक्यतो एवढं जास्त करून हे चालू करून ठेवायचं. मी आता कलर चालू केला आहे, आणि लेअर कलर म्हणजे बघा हे जे ग्रेडियंट दिसते तुम्हाला, तर ते कलर आहे. त्याचा उपयोग आपण कलर ग्रेडियंटसाठी करू शकतो. ठीक आहे. पॅटर्न वगैरे, प्रॉपर्टीज हे महत्त्वाचं आहे. प्रॉपर्टीज आता नवीन नवीन AI आले 2026च्या फोटोशॉपमध्ये, त्याचे म्हणून AIचा वापर करायचा असेल तर मी या प्रॉपर्टीजचा वापर करू शकता आपण. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच स्टार्ट करणार आहे. कसं आपण डिझाईनला काय काय गरज लागणार त्याच्यानुसार, आणि हेल्प ह्याची काही गरज नाही आहे तुम्हाला भावांना, ते आपल्या विंडोजसाठी आहे. तर थोडक्यात हे झालेलं आपलं, थोडक्यात ह्यावरच्या टूलची सर्व माहिती. हे एक टूल आहे, प्रत्येक ह्याच्यानुसार ते बदलतं. ठीक आहे. तर ॲडजस्ट बिक्सेस साईज बी ॲडजस्ट करून ते त्यासाठी ते पण सोपं आहे भावांनो, काही विषय नाही आहे. तर
आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं सर्व मी सांगितलेलं आहे शॉर्टकटमध्ये. आता जे आपण डिझाईन बनवणार आहे, आपण लगेच पुढचे डिझाईन एक डिझाईन तुम्हाला शिकवणार आहे मी कशी बनवायची, कसं ग्रेडिंग करायचं, कलर ग्रेडिंग शिकवणार आहे. नंतर बॅनर डिझाईन बनवणार आहे. नंतर व्हिडिओ एडिटिंग ते पण शिकवणार आहे भावांनो. ते नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला आधी ग्राफिक डिझायनिंग एकदम कंप्लीट झालेलं मी सांगतोय. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा, मी जेवढं आज शिकवलेलं आहे तेवढं तुम्ही आजच्याच त्याची प्रॅक्टिस करा बस. तुम्हाला फोटोशॉप घ्या कुठलं तुमचं असेल ते चालू करा. त्याच्यात जे टूल दिलेले तेवढं फक्त छेडाछाडी करा. जोपर्यंत तुम्ही कांड करणार नाही, छेडाछाडी करणार नाही, तुम्हाला हेच कळणार नाही. काहीही होत नाही भावानं फोटोशॉपमध्ये. एखादी इमेज घ्यायची, त्याला वैभवने आज हे टूल सांगितलं, ह्याचा बघू काय उपयोग होतोय. एवढं करायचं भावानं, ऑटोमॅटिकली तुम्हाला बॅनर डिझाईन होऊन जाईल. ठीक आहे. तर सर्व टूल दिलेले आहेत वरचे खालचे. आता आपण हळूहळू प्रॉपर्टीज, ॲडजस्टमेंट, लायब्ररी हे डिझाईननुसार बघणार आहे, की डिझाईनला कुठली ह्याची प्रॉपर्टीज किंवा डिझाईनला हे लागलं, लेअर लागलं, ॲडजस्टमेंट लागलं, तर ते कसं करायचं, नवीन कर्व कसा टाकायचा, लेअर ॲडजस्टमेंट कसे टाकायची, सर्व शिकवणार भावांनो. खूप मोठा वास्ट आहे आपले हे टॉपिक. पण त्याच्यानुसार तुम्हाला जे लागल, जे परफेक्टली रिटा डिझाईनसाठी एकदम खतरनाक पद्धतीचं एकदम फ्रीमध्ये शिकवतो भावांनो. आपल्याला फक्त पाहिजे सबस्क्राईब करा भावांनो. डीप प्रेम द्या आणि लवकरात लवकर लगेच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येतोय. आणि डीप सपोर्ट करा भावांनो. सपोर्टची खूप गरज आहे. तुमचे 5K सबस्क्राईब लवकर करून द्या. हाईप करा व्हिडिओला. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाऊ. धन्यवाद भावांनो.